Subscribe Music Craft for more original content. आपणाला संदीप पालची गर्जना कॅसेट वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे बाबा या महापुरुषांचे विचार जनमानसात पोचावे या दृष्टीने समाजापर्यंत खरा विचार पोचावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महापुरुषांचे विचार म्युझिक क्राफ्ट कॅसेट कंपनीच्या सहकार्याने मी आपणापर्यंत देत आहो। वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषांचे विचार जनमानसापर्यंत जावे या दृष्टीने ही आपणापर्यंत कॅसेट पोहोचवता। संत तुकडोजी महाराज की जय। कही मानो कही मानो कही मानो कही मानो भारत वासिंदो, कही मानो भारत वासिंदो, अब आई विपत बड़ी भारी, अब आई विपत बड़ी भारी। कही मानो कही मानो कही मानो कही मानो भारत वासिंदो, कही मानो भारत वासिंदो, अब आई विपत बड़ी भारी, अब आई विपत बड़ी भारी। साधू संत मायबापांना कुठलं भविष्य दिसते भाऊ, कारण संततेची देवन देवतेची संत ज्या साधू संतांनी हजारो वर्षाच्या समोरली परिस्थिती तुमच्या आमच्या समोर ठेवली आणि मानवतेचे मान पुजारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आम्हा तुम्हाला भविष्यवाणी लिहितात। येणारा काळ मोठा कठीण आहे। तुम्ही आपण पाहता भाऊ 26 नोव्हेंबरचा हमला मुंबईत केवढा मोठा झाला, त्या हमल्याचं वातावरण थांबता नाही, पुण्यात बॉम्बस्फोट झाला आणि आता परवा भाऊ नक्षलवाद्यांसोबत लढा देताना 75 तरुणांना या देशासाठी जावं लागलं। म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आम्हा तुम्हाला सावधान करतात की आता तरुणांनी जागे व्हा। आपस में वीर लढेंगे कहीं गाँव में खून बहेंगे, आपस में वीर लड़ेंगे, कहीं गाँव में खून बहेंगे, नहीं किसका ज्ञान सहेंगे जी, नहीं किसका ज्ञान सहेंगे जी, दुख पाएंगे मातारी, अब आई विपत बड़ी भारी। कही मानो भारत वासिंदो, कही मानो भारत वासिंदो, अब आई विपत बड़ी भारी, अब आई विपत बड़ी भारी। आम्ही आमच्यात भांडून राहिलो, एकामेकाशी वैरत्वाची भावना निर्माण करून राहिलो। म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी येणारा काळ सांगितला। गैया कटे मदिरा बडे, गैया कटे मदिरा बडे, सीने नोटों का जोर है, अरे खुला घर घर में ही घुसखोर है, गुंडों को भी मर्द कहलाएंगे, साधु को पत्थर डालिया, वारे तुम्हारा राज
रावण कोला जीवा दिया भाऊ. एवढी भयानक परिस्थिती आली म्हणून राष्ट्र संत तुकडोजी महाराज आम्हाला सावधान करतात. भजनाच्या द्वारे ग्रामगीतेच्या द्वारे या साधू संतांनी तुम्हा आम्हाला जागवलं. म्हणून आता संतांचे विचार अंमलात आणणं गरजेचं आहे. परंतु फरक एवढा पडला भाऊ, हे महापुरुष देशासाठी गेले आणि आपण देशीसाठी चाललो. हेमंत करकरे, साळसकर, कामटे, तुकारामजी ओळिंबे यांनी केवढं मोठं बलिदान दिलं. काही मानव भारत बाशिंदो, काही मानव भारत बाशिंदो, अब आई विपत बड़ी भारी, अब आई विपत बड़ी भारी. म्हणून आता ही सत्ता तरुणांच्या हातात यावी आणि तरुणांनी जागे व्हा. हा तरुण जर जागा झाला तर या देशाचं भवितव्य मोठं उज्ज्वल होणार आहे. म्हणून हे साधू संतांचे विचार आम्हा तुम्हापर्यंत पोहोचले पाहिजेत. आम्ही या व्यसनापासून थांबलो पाहिजे. राजकारणाला तिरांजली दिली पाहिजे. ग्रामसेवा गावागावात व्हावी. ग्रामगीता जनमानसात पोचावी. कारण गीता बोधली अर्जुनाला, ग्रामगीता सर्व गावाला. राहू नये कोणी मागासलेला, म्हणूनही बोलला देव माझा. परंतु आज आम्ही पाहतो व्यसनाकडे तरुणांचा जोर आहे. ही दारू गावागावात, घराघरात आणि प्रत्येक माणसापर्यंत या दारूचं लोण पोचलं. या दारूनं भयानक माणसाची बुद्धी विकृतीला चालली. जे हातातून करायचं नाही ते आम्ही या दारूच्या पायी करत राहतो. म्हणून आम्हाला ही दारू संपली पाहिजे. हा साधू संतांचा विचार होता. आम्ही जर पाहिलं भगतसिंगाकडे, सुभाषचंद्र बोसकडे, भाऊ त्यांनी या देशाकरता केवढं मोठं काम केलं. असे काही महापुरुष झाले की जे फासावर गेले. फासावर गेले तेव्हा हसत गेले, हसत मुखाने देशासाठी गेले. आणि ज्यांनी देशाविषयी स्वाभिमान बाळगला, आणि आम्ही देशीबद्दल स्वाभिमान बाळगतो. म्हणून ही दारू, हे व्यसन थांबले गेले पाहिजेत. परंतु या दारूचा छंद तर एवढा खतरनाक लागला. घराघरात दारू, गावागावात दारू. म्हणून तुकडोजी महाराज आम्हाला सांगतात ही दारू संपली पाहिजे. या दारूनं एवढा खतरनाक वातावरण चिघळून गेलं. म्हणून तुकडोजी महाराजांना भविष्य मानली. मदिरा पान धोखे में जान, मदिरा पान धोखे में जान, बापू ने कहा था, कह दो हमारा उनसे संदेशा, छोड़ झूठे रन की आशा, कह दो हमारा उनसे संदेशा, छोड़ झूठे रन की आशा. महात्मा गांधींनी या विषयावर मोठं जोर दिलं. ही दारू बंद झाली पाहिजे. हे व्यसन बंद झाले पाहिजेत. आणि तरुणांनी तर विशेष करून दारूकडे जाऊ नये. परंतु दारू आले एवढं काय, एवढे दारूवर प्रेम करते. जसा एक दारूवाला परवा विहिरीत पडला आणि दारूची शिशी घेऊन पडला, शिशी खिशात. मग काही सज्जन लोक राहतात, त्यांनी विचार केला की हा दारूवाला विहिरीत पडला, याला विहिरीतून बाहेर काढणं गरजेचं ठरेल. मग काही लोकांनी त्याला त्या विहिरीतून काढण्यासाठी दोर फाटवला. मग याला वर काढू. मग तो दारूवाला एवढा हुशार होता, एवढं दारूवर प्रेम त्याचं पक्क. तो दारूची शिशी घेऊन त्या दोराला पहिले शिशी बांधली आणि नंतर त्या दोराले वर ओळा म्हणे. मग लोक म्हणे अरे बा तू ही शिशी खाली एकटीच पाठवली. हा म्हणे खिशातली जर शिशी, दारूची शिशी पडली तर तुम्ही पुन्हा दारूची शिशी काढणार नाही. म्हणून पहिले शिशी काढा आणि नंतर मला काढा. एवढं या दारूवर प्रेम आहे या दारूवाल्यांचं. काही दारूवाले तर पेल्यानंतर भान विसरून जाते हो. जसा एक दारूवाला परवा मी एसटीत बसून गेलो आणि मा बाजूनं बसला, फुल पेल आणि दारूच्या नशेत फुल. त्याला माहित नाही आपण कुठे उभा आहो, काय करून राहिलो. आणि बाजूने एसटीत बसला आणि रायन मा पायच खाजोय. मी विचारत पडलो पाय काऊन खाजून राहिला. म्हटलं भाऊ काऊन पाय खाजवतो. म्हणे मी तुमचा पाय कायले खाजू. अरे म्हटलं खाजून राहिला ना. म्हणे तुमचा पाय मी कशाला खाजू. अरे म्हटलं तू माझा पाय खाजवतो ना. अरे म्हणे मी तुमचा पाय खाजवतो तर मा पाय कुठे गेला. केवढी भयानक दारू आहे भाऊ ही. या दारूनं एवढं विचित्र सोंग केलं.
ही दारू आम्हाला संपली पाहिजे. याकरता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आम्हाला भजनाच्या द्वारे सांगतात की अब आई विपत बळी भारी. कही मानो कही मानो कही मानो कही मानो भारतवासियो कही मानो भारतवासियो अब आई विपत बड़ी भारी अब आई विपत बड़ी भारी. म्हणून आम्हाला साधू संत मायबाप वाचू शकतात. आता याच्यातून जर आम्हाला सावरायचं असेल, कारण जहर पीने वाला अकेला मरता है, जहर पीने वाला अकेला मरता है, शराब पीने वाला सब परिवार को मारता है. म्हणून ही दारू आम्हाला संपवण्याचा कार्यक्रम करत आहे. अरे बुराई पैदा होती है शराब पीने के बाद, बुराई पैदा होती है शराब पीने के बाद, और इंसानियत खत्म होती है घमंड आने के बाद. म्हणून आम्हाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे बाबा, ज्या महापुरुषांनी पूर्ण जीवन या समाजाकरता जाळलं. बाबासाहेब आंबेडकरांकडे पहा की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाकरता घटनेच्या द्वारे हा बहुजन समाज जागवला, या बहुजनाला संघटित केलं. स्वतःच्या परिवाराचा विचार न करता, घरादाराकडे विचार न करता या बहुजन समाजाकरता आपला प्राण अर्पण केला. बाबासाहेब आंबेडकरांचा आता एवढा मोठा खतरनाक एक पॉइंट आहे. बाबासाहेब आंबेडकरांची पत्नी रमाई बिमार पडली आणि रमाई बिमार जाण्याच्या तयारी, पण बाबासाहेब आंबेडकराला एक निरोप पाठवला की बाबासाहेबाला सांगा जाता जाता एक वेळा तरी माझी भेट घ्या. रमाई जाण्याच्या तयारी, बाबासाहेब आंबेडकराला निरोप पाठवला. बाबासाहेबांना पुस्तक लिहिणं चालू होतं. बाबासाहेब आंबेडकर विनंती करत बाकीचे लोक, रमाईचा निरोप आला, तुम्ही भेटा तुम्ही भेटा. बाबासाहेबांना उत्तर दिलं, रमाईला जाऊन सांगा अनेक डॉक्टरांचे दवाखाने आहेत, अनेक मेडिकल आहेत, अनेक मेडिकलचं औषध घे, अनेक डॉक्टरांना दाखव बिमारी, या डॉक्टरकडे नाही जमलं त्या डॉक्टरकडे जाय, अनेक डॉक्टरांची औषध घे आणि तुझी बिमारी दुरुस्त होऊन जाईल. तुला दुरुस्त करण्याकरता या भारत देशात अनेक डॉक्टरांचे दवाखाने आहेत, परंतु मला वेळ नाही, कारण माझ्या बहुजन समाजाला जो रोग झाला त्या रोगासाठी कोणाची दवा नाही, त्याचा एक बहुजन समाजांचा एकमेव मी डॉक्टर आहो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनं पूर्ण जीवन या दीन दलितांकरता अर्पण केलं. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता, शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे, रंजल्या गांजल्याचा दीनदाता होता रे, रंजल्या गांजल्याचा दीनदाता होता. शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता, शिल्पकार जीवनाचा भीम माझा होता रे, रंजल्या गांजल्याचा दीनदाता होता रे, रंजल्या गांजल्याचा दीनदाता होता. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि गाडगे बाबा, डॉक्टर पंजाबराव देशमुख, तुकडोजी महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांचा हा जो विचार होता, माझ्या तळाग्रामातला बहुजन समाज जागा झाला पाहिजे आणि यांना जीवन जगण्याची पद्धती शिकवली. आणि होणारी शेतकऱ्याची आत्महत्या, या आत्महत्येवर तुकडोजी महाराजांना ग्रामगीतेच्या द्वारे हा समाज व्यसनापासून वाचवला. आणि या व्यसनाला बळी न पडता गावाकडे लक्ष द्या. पण आम्ही पाहतो भाऊ, अनेक गावागावात राजकारण, अनेक गावागावात अनेक पार्ट्या निर्माण झाल्या, परंतु आम्ही गावाकडे मात्र लक्ष देत नाही. म्हणून तुकडोजी महाराजची कल्पना होती ग्रामराज्य यावं, गावात गावचं राज्य निर्माण व्हावं. हा संत तुकडोजी महाराजांचा विचार होता की गावाचं राज्य निर्माण व्हावं, गावाचे राज्य गावाची करे, तेथे कोणाची न चाले हुशारी. म्हणून तुकडोजी महाराजांना भजनातून आवाज दिला, पंचायत का राज चलेगा, गुंड गाँव में नहीं होना, सात्विक जनता काम करेगी तभी मिलेगा सुख अपना, सात्विक जनता काम करेगी तभी मिलेगा सुख अपना. पंचायत का राज चलेगा, गुंड गाँव में नहीं होना, पंचायत का राज चलेगा, गुंड गाँव में नहीं होना, सात्विक जनता काम करेगी तभी मिलेगा सुख अपना, सात्विक जनता काम करेगी तभी मिलेगा सुख अपना. परंतु झालं काय भाऊ, गावाचा मुखंड दारू प्याला, म्हणून व्यसनी लागले बहुतेकाला. मग
चालले माझी, सर्व गावच विचित्र दिशेनं चाललं. म्हणून तुकडोजी महाराज आणि एक तुकडोजी महाराजाचा प्रचार करणारे महापुरुष, त्यांच्या जीवनात त्यागच त्याग होता, असे कर्मयोगी तुकाराम दादा गीताचार्य, ज्यांनी अनेक वर्ष अड्याळ टेकडीला मोहन साधना केली. आणि त्या तुकाराम दादा गीताचार्यांचा विचार, हमारे गांव में हमारा राज, ग्राम सभा पंचायत का राज चलेगा, गुंडा गांव में नहीं होना. जसे अण्णा हजारे आम्हाला आता सांगतात भ्रष्टाचाराच्या विरोधात अनेक ठिकाणी भ्रष्टाचार होऊन राहिला. आणि हा विचार या सर्व विचारांना सप्त खंजिरी निर्माते सत्यपाल महाराज, माझे गुरु, ज्यांच्यामुळे मी बोलून राहिलो आपल्या समोर, ज्यांच्यामुळे मी हजारो कीर्तन आजपर्यंत केले, असे माझे सप्त खंजिरी निर्माते, सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज यांनी जनमानसात हा विचार पोहोचवला. आणि तुकाराम दादा एक आगळा वेगळा महात्मा होता, ज्याने जन्मभर निष्काम सेवा केली. की योग्याचा तो योगी माझा, योग्याच्या ते योगी माझे, नांदत शे अड्याळला, कर्मयोगी दादा म्हणणे दयाळा, कर्मयोगी दादा म्हणणे दयाळा. योग्याचे ते योगी माझे, योग्याचे ते योगी माझे, नांदत शे अड्याळला, कर्मयोगी दादा म्हणणे दयाळा, कर्मयोगी दादा म्हणणे दयाळा. आणि ते तुकाराम दादा गेल्यानंतर आदरणीय गुरुवर्य नारखेडे दादा हा कार्यक्रम सांभाळतात. त्या गुरुकुलातून अनेक लोक घडतात भाऊ. म्हणून आता आम्हाला ज्या महापुरुषांची आठवण करायची आहे, खऱ्या अर्थानं श्रद्धांजली अर्पण करायची अशी, भगतसिंगाला, सुभाषचंद्र बोसला, तर आमचे व्यसन सोडा लागतील. मी या व्यसनावर काय येतो, ही गावागावात दारू, बिडी, तंबाखू, परंतु या व्यसनाचा एवढा जबर रोग लागला तरुणांना. आणि हे आमचं जे कीर्तन आहे, हे मनोरंजनाच्या माध्यमातून चालते. तुकडोजी महाराजाच्या भजनाच्या द्वारे, मनोरंजनाच्या द्वारे हे विचार जनमानसात पोचवत राहतो. आणि मनोरंजन काही कुठं भेटते काय? तुम्हा ग्रामीण भागातल्या मायबापातलंच मी मनोरंजन मांडत राहतो. जसं माझ्या घराच्या बाजूने जिल्हा परिषद शाळा आहे, त्या शाळेत एका मुलाला प्रश्न विचारला गुरुजीनं, महात्मा गांधीचा जन्म कुठं झाला? ते खेड्यातलं पोरगर ते राहिलं उभं, म्हणे बाजीवर झाला. म्हणजे काय बोलतील लेकरं याचा अंदाज नाही. सहज मनोरंजन घडू शकते. जसा एका पोराले साहेबांना प्रश्न विचारला, थंड हवेचं ठिकाण कुठे आहे? म्हणे मा घरातली बाथरूम. म्हणजे सहज मनोरंजन घडत राहते. मनोरंजनाच्या द्वारे हा समाज प्रबोधनाचा विचार आम्ही तुमच्यापर्यंत देत राहतो. म्हणून एक मिनिट आपण भजन करूया. की गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला, गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला, गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला, गोपाला गोपाला तुकड्या बाबा गोपाला, गोपाला गोपाला शाहू फुले गोपाला, गोपाला गोपाला शाहू फुले गोपाला, गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला, गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला, गोपाला गोपाला तू गोबा गोपाला, गोपाला गोपाला साठेजी गोपाला, गोपाला गोपाला साठेजी गोपाला, गोपाला गोपाला तुकोबा गोपाला, गोपाला गोपाला तू गोबा गोपाला, गोपाला गोपाला शिवराया गोपाला, गोपाला गोपाला गाडगे बाबा गोपाला, गोपाला गोपाला शारदाया गोपाला, गोपाला गोपाला तू गोबा गोपाला, गोपाला गोपाला सावित्री गोपाला, गोपाला गोपाला ताईला देवी गोपाला, गोपाला गोपाला गीता माता गोपाला, गोपाला गोपाला योगी महाराज की, कर्मयोगी गाडगे महाराज की. याद्वारे हे भजनाच्या द्वारे मी कीर्तन करत राहतो. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना आणि गाडगे बाबांना आणि सप्त खंजिरी निर्माते सत्यपाल महाराजांना यांच्या मार्गदर्शनातून, तुकडोजी महाराजाला तर आम्ही पाहिलं नाही, पण आमचे गुरु सप्त खंजिरी निर्माते सत्यपाल महाराज यांच्या मार्गदर्शनातून ही विचार देण्याचा योग आज तुम्हा मायबापांना योग आला भाऊ. म्हणून मी सर्व तरुणांना विनंती करील की या महापुरुषाकडे पहा.
त्यांच्या जीवनाकडे पहा. अहो जे भगतसिंग, हे सुखदेव, राजगुरू असे तुम्ही महापुरुष पाहिले काय, जे फासावर जाताना हसत गेले हो, ज्यांना देशाविषयी स्वाभिमान, जे जेलात गेले, जेलात गेल्यानंतर इंग्रजांनी अटक केली, जेलात लोकांचं वजन कमी होते पण यायचं वजन वाढलं का? यांना देशाविषयी स्वाभिमान होता, यांना परवा स्वतःच्या विचाराची नव्हती. म्हणून तुकडोजी महाराज मोठं वर्णन करतात या महापुरुषांचं भजनातून. भारत के जनहितवादी, भारत के जनहितवादी, सब चाहते थे आजादी, सब चाहते थे आजादी, कहीं लगे हुए थे इसमें कितनों को मिली समाधि, कहीं लगे हुए थे इसमें कितनों को मिली समाधि. भारत के जनहितवादी, भारत के जनहितवादी, चाहते थे आजादी, सब चाहते थे आजादी, कहीं लगे हुए थे इसमें कितनों को मिली समाधि, कहीं लगे हुए थे इसमें कितनों को मिली समाधि, कहीं लगे हुए थे इसमें कितनों को मिली समाधि. बस बाबू सैन्य कर गए देश विदेश में जाके, मोतीलाल नेहरू ने अपना कुल ही भाऊजांनी या देशाकरता आपला श्वास दिला. म्हणून आम्हाला या महापुरुषांना वंदन करावं लागेल. त्यांचे उपकार आम्ही कुठेही भुलू शकणार नाही. म्हणून आता माझी तरुणांना विनंती आहे, अरे शरीर गया तो थोड़ा गया, धन गया तो कुछ नहीं गया, लेकिन चरित्र गया तो सब कुछ गया. म्हणून आपण आता प्रेमा प्रकरणाला वेळ न देता या समाजाकरता वेळ द्या, या जनसेवेला वेळ द्या, आपला वेळ या समाजाकरता द्या. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दोन गोष्टी आम्हाला सांभाळून ठेवायला सांगितल्या की चारित्र नीती शिखाओ, घर घर चारित्र नीती शिकाओ, घर घर चारित्र नीती शिखाओ, चारित्र नीती शिखाओ, चारित्र नीती शिखाओ, घर घर चारित्र नीती शिखाओ, घर घर चारित्र नीती शिखाओ. म्हणून आम्हाला आता हे साधू संतांचे जे विचाराने आहे, अमृतवाणी, भविष्यवाणी आम्हाला समजून घेणं गरजेचं ठरेल. नाही तर येणारा काळ मोठा कठीण आहे. भाऊ पुढलं भविष्य मोठं बिपट आहे. अनेक हमले, अनेक बॉम्बस्फोट, अनेक डाके, कोणी कुठं लुटल्या चाललं. म्हणून राष्ट्रसंतांना भजनातून मानलं हो, अरे पुण्या गावात डाके पडतील, कुठं चोर येतील. म्हणून आम्हाला आता या भजनाचं चिंतन करणं काळाची गरज आहे. आपस में वीर लड़ेंगे कहीं गाँव में खून बहेंगे, आपस में भी लड़ेंगे कहीं गाँव में खून बहेंगे. नहीं किसका ज्ञान सहेंगे जी, नहीं किसका ज्ञान सहेंगे जी, पाएंगे मातारी अब आई विपत बड़ी भारी, कई मानो भारतवासी तो, कई मानो भारतवासी तो, अब आई विपत बड़ी भारी, अब आई विपत बड़ी भारी. म्हणून माझी सर्व तरुणाला प्रार्थना आहे, हा येणारा काळ तुम्हाला सोडणार नाही. म्हणून आपल्या आयुष्याची बर्बादी या देशाकरता करा, आपलं पूर्ण जीवन या देशाकरता अर्पण करा. आणि या दारूला, या तंबाखाला, या व्यसनाला लात मारा. परंतु आम्ही काय झालो भाऊ, 100 बळकर एक लोक निर्माण झाले. कोणी कोणाचं ऐकूनच घेत नाही. म्हणून आम्हाला आता हे महापुरुषांचे विचार वाचू शकतील. नाही तर आम्ही पाहतो, जसा एक माणूस सकाळी एका हॉटेलमध्ये गेला, सकाळी 6 वाजता, आणि हॉटेलमध्ये गेला आणि एका हॉटेलवाल्याला म्हणे, त्या मालकाला म्हणे, दो गरम ला. तो म्हणे, बा सकाळी गरम काहीच नाही निघाला. आम्हाने जल्दी ला. तो म्हणे, गरम काहीच नाही. आम्हाने जल्दी ला. तो म्हणे, गरमच नाही काही तर तुला देऊ काय. तो गिऱ्हाईक एवढं जिद्दीच पेटलं, म्हणे गरम आण. ते मालक एवढा हुशार होता, तो म्हणे ठीक आहे तुला गरमच पाहिजे. त्यानं सकाळी ते भट्टी पेटवली होती भजे वगैरे करण्यासाठी. त्या भट्टीतला इस्तू त्याच्या 2 प्लेटमध्ये ठेवला आणि त्याच्या समोर ठेवून दिला. भाऊ ते गिऱ्हाईक त्याच्यापेक्षा एवढं पक्क होतं. त्या गिऱ्हाईकानं त्याच्या खिशातली बिडी काढली आणि त्या इस्तूला लावली आणि पेटवली. ते प्लेट बाजूला लोटून दिली. म्हणजे 100 बळकर एक लोक झाले. म्हणून तुकडोजी महाराज आम्हाला सांगतात,
कि घर इसको दूर भगाना तो सभी को जाना, घर इसको दूर भगाना तो सभी को जाना। कहे टुकड़ा सुन लो गाना जी, कहे टुकड़ा सुन लो गाना जी, मत देर करो अब थोड़ी, अब आई विपत बड़ी भारी। कई मानो भारत वासिंदो, कई मानो भारत वासिंदो, अब आई विपत बड़ी भारी, अब आई विपत बड़ी भारी। म्हणून आता हा साधू संतांचे विचार जगद्गुरु तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत गोरोबा काका, संत निवडोबा महाराज, महात्मा ज्योतिबा फुले की ज्यांनी आपलं जीवन या समाजाकरता अर्पण केलं, सावित्रीबाई फुले, रमाई, भीमाई, अहिल्याबाई होळकर या महिलांमधून आता अशा क्रांतिकारी आमच्या माय बहिणी निर्माण व्हाव्या की ज्या सावित्रीबाईचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे, ज्या जिजामातेचा आदर्श आम्ही घेतला पाहिजे, ज्या जिजामातेनं असा एवढा मोठा महापुरुष जन्माला आणला, छत्रपती शिवाजी महाराज की ज्या शिवरायांनी 18 मावळे संघटित केले आणि 18 मावळ्यांना संघटित घेऊन हंगामा मचवला, माणसाला माणुसकीचा धर्म शिकवला आणि भाऊ आम्हाला कसं जगावं, राज्य कसं असावं, तर शिवाजी राजावानी ज्या शिवाजी राजाचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज, ज्या तुकाराम महाराजांनी अभंगातून आम्हाला जागवलं, असे छत्रपती शिवाजी महाराजाचे गुरु तुकाराम महाराज, ज्या तुकोबाच्या कीर्तनात शिवाजी महाराज जायचे आणि ते शिवाजी महाराज ज्या जिजामातेनं जन्माला आणले त्या मायला वंदन करावं लागेल बाबा की ज्या शिवाजी राजाला जन्म दिला. शिवरायाच्या काळात जातीवाद नव्हता, शिवाजी महाराज जातीवादी नव्हते, म्हणून आमच्या समोर आमचे महादेवराव चव्हाण आहेत, छत्रपती शिवाजी रायाचं वर्णन करतात आपल्या भजनाच्या द्वारे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना भजनात शिवरायाचं वर्णन केलं आणि महादेवराव चव्हाण आपल्या समोर गातात. मर्दाची तुटली बघा ओढाल, रक्ताने शरीर झालेला, हाताला गुंडाळी तो शाल, झेली तो वार, वार पा तलवार, झेली तो वार, वार पा तलवार. मर्दाची तुटली बघा ओढाल, रक्ताने शरीर झालेला, हाताला गुंडाळी तो शाल, झेली तो वार, वार पहा तलवार, झेली तो वार, वार पहा तलवार. बघा त्या कोंडाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती, मराठे मागे ना फिरती, तयाची वर्णू किती कीर्ती, गातो सोडा बाणा हा फार, झेली तो वार, वार पा तलवार, झेली तो वार, वार पा तलवार. मर्दाची तुटली बघा ओढाल, रक्ताने शरीर झालेला, हाताला गुंडाळी तो शाल, झेली तो वार, वार पहा तलवार, झेली तो वार, वार पहा तलवार. किल्ला कोंडाणा द्रष्ट, रक्षक उदय भानु दुष्ट, करीतो अबला ना भ्रष्ट, तयाला करावया नष्ट, उठला तानाजी झुंजार, झेली तो वार, वार पा तलवार, झेली तो वार, वार पा तलवार. मर्दाची तुटली बघा ओढाल, रक्ताने शरीर झालेला, हाताला गुंडाळी तो शाल, झेली तो वार, वार पहा तलवार, झेली तो वार, वार पहा तलवार. शिवबा म्हणे सिंह गेला, अवघा महाराष्ट्र लढला, झेंडा कोंडाण्यावर चढला, शाहिरी डबा कडकडला, कड्या हेच पुढे गाणार, झेली तो वार, वार पा तलवार, झेली तो वार, वार पा तलवार. मर्दाची तुटली बघा ओढाल, रक्ताने शरीर झालेला, हाताला गुंडाळी तो वार, वार पा तलवार. मर्दाची तो बघा ओढाल, वार पहा तलवार. म्हणून आम्हाला शिवाजी राजावानी महापुरुष निर्माण व्हा, कारण ज्या शिवाजी राजाचं वर्णन माझे गुरु सप्त खंजीर निर्माते सत्यवादराज त्यांनी भजनातून केलं की वीर शिवबा शूर शुभा बहुजाना प्रतिपाल असा हा प्राण ताराजा शिवाजी छत्रपती माझा. असा हा दान ताराचा शिवाजी छत्रपती माझा. वीर शुभा, शूर शुभा, वीर शुभा, शूर शुभा,
संभाजी राजांनी वयाच्या 14व्या वर्षी 4 ग्रंथ लिहिले भाऊ, परंतु हा संभाजी राजा आम्हाला कळू दिला नाही. या मनोवृत्ती प्रवृत्तीच्या लोकांनी, या कर्मकांडी लोकांनी. म्हणून आता आम्हाला हा महापुरुष आमच्या डोक्यात यावा, यांचे विचार आम्हाला कळावे. हे या महापुरुषांचे विचार जनमानसात पोचावे. म्हणून या कीर्तनाच्या द्वारे ग्रामीण भागात, कारण आम्ही पाहतो ग्रामीण भागात प्रबोधनाचे कार्यक्रम फार कमी चालतात. आज टीव्हीचं युग आहे, म्हणून घराघरात हे विचार जावे. माझ्या मायबापांनी हे विचार ऐकावे आणि ऐकून माझा शिलवान रत्न जन्माले आणावा. एक शिवाजी महाराज व्हावा तर बाबासाहेब आंबेडकर जन्माले यावे, की ज्या बाबासाहेबांनी दुःखच दुःख भोगलं आणि एका झोपडीत हा महापुरुष जन्माले आला. काय वर्णन करावं त्या बाबासाहेबाचं. सोचले तहाल केली भूमीवर कमाल, एका कंगालाने कंगालाला केले माला माल. वारे बा भीमाई चालाल, वारे बा भीमाई चालाल, वारे बा भीमाई चालाल. सोचले तहाल केली भूमीवर कमाल, एका कंगालाने कंगालाला केले माला माल. वारे बा भीमाई चालाल, वारे बा भीमाई चालाल, वारे बा भीमाई चालाल. तुडवित होती काटेरी झुडपे, भीमाची गाडी ती भीमाची गाडी, भीमाची गाडी ती भीमाची गाडी. काल होता तू कंगाल, काल होता तू कंगाल, आज झाला माला माल. वारे बा भीमाई चालाल, वारे बा भीमाई चालाल, वारे बा भीमाई चालाल, वारे बा भीमाई चालाल. म्हणून आम्हाला आता हे छत्रपती शिवाजीराजे, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि हे जर घडवायचे असतील तर सुसंस्कार शिबिराची गरज आहे. नाही तर आम्ही पाहतो लेकरं एवढे विचित्र विचित्र गाणे म्हणतात हो, त्या गाण्यातून काहीच निघू शकत नाही. आणि खेड्यातली मुलं काय बोलू शकतील याचाही अंदाज नाही. जसं एका पोराला सर्दी लागली आणि त्याची सर्दीच आहे नाही, तो दुसरा म्हणे सर्दी जर बंद करायची असेल बाबू तर दारू पिणं चालू कर. या सर्दीनं, दारूनं पुरी सर्दी नष्ट होते. तो दुसरा म्हणे दारूचं आणि सर्दीचं काय घेणं देणं, हे सर्दी दारूनं कशी सर्दी जाईल. तो दुसरा म्हणे तू काय दारूला कमी समजता. अरे मा बापाची पुरी इस्टेट गेली म्हणे दारूनं, मा बापाची पुरी शेती दारूनं गेली, पुरं घर संपलं दारूनं. अरे एवढंच नाही तर माझी पहिली माय दारूनं गेली रे म्हणे. ही दारू काय कमी समजतं. तुला सर्दी कुठं काढली रे, 10 मिनिटात तुला सर्दी गायब होऊन जाईल. म्हणून आता आम्हाला हे शिक्षण घेणं महत्वाचं आहे. कॅम्प्युटरचं युग आहे. प्रत्येक तरुणांनी उद्योग करावा आणि विचारवंत बनावं. या मनोवादी लोकांपासून आता सावध राहावं. तुम्ही पाहता पुजाऱ्याचे लेकरं खारका बदामा कुटू कुटू खातात हो. ते लेकरं खारका बदामा कुटू कुटू खातात आणि आम्ही टुकू टुकू पाहतो. म्हणून आम्हाला तुकडोजी महाराज वाचवू शकतील. म्हणून मी हे भजनाच्या द्वारे विचार देत राहतो कि घर घर में जाएंगे, सबको जगाएंगे, राष्ट्र संत जी का संदेश सुनाएंगे. ग्राम गीता से बनेगा घर घर एक मंदिर, ग्राम गीता से बनेगा घर घर एक मंदिर. घर घर में जाएंगे, सबको जगाएंगे, राष्ट्र संत जी का संदेश सुनाएंगे. ग्राम गीता से बनेगा घर घर एक मंदिर, ग्राम गीता से बनेगा घर घर एक मंदिर. ही ग्रामगीता घराघरात गेली पाहिजे. महिलांनी आवर्जून हा ग्रंथ वाचला पाहिजे. कारण 24 तास लेकरं महिलांच्या ताब्यात राहतात. आणि भावी महापुरुष जर घडवायचा असेल, आदर्श ऐशे माता पिता, जन्म देती आदर्श सुता आणि वैकुंठ बनविती भारता तुकडा म्हणे. म्हणून माणसाच्या जीवनात एक कला असली पाहिजे. ज्या कलेमुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो, नाही तर आम्ही काय बोलू शकत होतो भाऊ. तुमची आणि आपली भेट नसती झाली. पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी खंजिरी वाजवली आणि माझे गुरु सप्त खंजिरी निर्माते यांनी 7 खंजिऱ्या निर्माण केल्या. त्यातून एक खंजिरी मी लहानपणी ऐकली. तर हे घोरपडचं चांबलं फार मधुर वाजायचं. पण एक खंजिरी तशी वाजत नाही. नेहमी या खंजिरीला स्टोवर शेका लागते. हे शेकली की वाजते.
अशी काही लोकांची शेका लागते, शेकली की जाग्यावर येते. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानं या गोरपडच्या चांबड्यातून आवाज काढला आणि सत्यपाल महाराजांनी या उलट्या खंजरी निर्माण केल्या. ज्या खंजरीतून कोणताही आवाज निघते, ज्या खंजरीतून तुम्ही हा डबा वाजवला, हा डबाही वाजू शकते. ही कला आहे. म्हणून या कलेच्या माध्यमातून महाराजांचा प्रचार व्हावा, जनमानसाचे विचार जावे. कारण ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामीण लोकांचा विचार केला, खेड्याचा विचार केला, जन्माला आलेला माणूस त्यानं मरावं कसं, हे सर्व साहित्य या ग्रामगीतेत मांडलं. म्हणून आयुष्यात एक वेळा ही ग्रामगीता वाचा. मी या मजाक खंजऱ्या वाजून पाहिल्या. कोणतंही वाद्य वाजते, या दोन खंजऱ्या एकत्रित केलं तर गोंधळ तर फारच गजब असते याच्यात. की आम्ही गोंधळी गोंधळी तुकड्या बाबाचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी तुकड्या बाबाचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी गाडगे बाबाचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी शाहू फुलेंचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी गाडगे बाबाचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी गाडगे बाबाचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी म्युझिक कॅसेटचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी म्युझिक भाषेचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी गाडगे बाबाचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी गाडगे बाबाचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी शाहू फुलेंचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी गोपारायाचे गोंधळी, आम्ही गोंधळी गोंधळी तुकड्या बाबाचे गोंधळी. ही कला आहे भाऊ. आणि या खंजिरीतून तो भांगडा तर असा मजेशीर वाजते, पंजाबी ढोल फारच गजब. ग्रामगीता ठेवली. या ग्रामगीतेच्या द्वारे, कारण तुकडोजी महाराज प्रचारकाला मोठं महत्व देतात. जगी आजवरी जे कार्य झाले ते प्रचारकाच्या करवी झाले आणि प्रचारक नाही म्हणून एवढे कार्य माझे. म्हणून या खंजरीतून मी गुजरात मला गेलो एक वेळा, ते गुजरात मध्ये गरबा वाजवला. त्या गरब्यातोही आवाज या खंजरीतून निघते हो. माध्यमातून हा महापुरुषांचा विचार मी आपल्यापर्यंत पोहोचत राहतो. तुम्ही एकटा काही करू शकत नाही. या भजनावली मंडळी आहे, आमचे मित्र आहेत रामकुमार काळमेंग, पेटीची साथ देतात. आमचे तबलावादक आहेत राहुल कुमार सोनोने. आमचे महादेवराव चव्हाण आहेत, भजनाच्या द्वारे आम्हाला सत्संगात करतात. आमचे मित्र आहेत गणेश पिसाट आणि आमच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत प्रवीण कुमार वाघ. हा विचार अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचावा या उद्दिष्टाने ही ग्रामगीता आणि आपल्या डोक्यात शिक्षण यावं, कर्मकांड निघून जावं. आम्ही या कर्मकांडाच्या पायी एवढे गुलाम झालो, एवढे गुलामीत जीवन जगतो कारण आम्हाला महापुरुष कळलेच नाही. त्या बाबासाहेबांनी या कर्मकांडातून आम्हाला अलिप्त केलं. ज्या तुकडोजी महाराजानं अनेक वर्षापूर्वी ग्रामगीतेत हा विषय मांडला की चमत्काराच्या भरी भरुनी अनेकाची झाली धुडदानी, यापुढे संत चमत्कार वर्णू नका कोणी सज्जन हो. हात जोडले तुम्हा आम्हाला. कबीर महाराजानं आम्हाला जागवलं की पीतल का एक नाग बनाया पूजे लोक लुबाये. अरे कबीर महाराजांना तर त्या काळची वाणी केवढी गजब.
पण आम्हाला तुकाराम महाराज कळले नाही. तुकाराम महाराज ना तर आम्हाला सत्य विचार दिला. आबा अभंगातून तुकाराम महाराज मोठं गोळ म्हणतात. सत्य सत्याशी मन केले काही मानिले नाही बहुमता मानिले नाही बहुमता मानिले नाही बहुमता सत्य सत्याशी मन केले काही मानिले नाही बहुमता मानिले नाही बहुमता मानिले नाही बहुमता कमाने तो जीवेडा कमाने तो जीवेडा त्याचे हाणून तो बाळ फोडा 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 सत्य सत्यासी मन केले काही मानिले नाही बहुमता मानिले नाही बहुमता मानिले नाही बहुमता सत्य विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आम्हा तुम्हापर्यंत मांडला भाऊ. परंतु आम्हाला सत्य विचार चालला नाही. ज्या तुकारामाची अभंगवाणी भाऊ ज्या तुकाराम महाराजांनी आपला तो देह एक करून घ्यावा आणि आम्हाला अभंगातून जागवलं. अनेक अभंग असे आहेत तुकाराम महाराजाचे, परंतु त्या तुकाराम महाराजाला आम्हाला समजू दिलं नाही. म्हणून ज्या छत्रपती शिवाजी राजाला तुकाराम महाराजाच्या कीर्तनातून प्रेरणा मिळाली. ज्या जिजामातेनं हा शिवराय निर्माण केला त्या शिवाजी राजाचे गुरु जगद्गुरु तुकाराम महाराज, त्या तुकाराम महाराजाची ही वाणी. म्हणून आम्हाला अंधश्रद्धा कर्मकांड बुवाबाजी भाऊ त्या काळात हा विचार दिला आणि तोच विचार राष्ट्र संत तुकडोजी महाराजांना भजनातून मांडला की मनी नाही भाव मने देवा मला पाव देव अशान भेटायचा नाही रे. देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे हे मनी नाही भाव मने देवा मला पाव हे मनी नाही भाव मने देवा मला पाव देव शान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही हो. म्हणून आम्हाला देव देव म्हणजे काय? देव म्हणजे कर्तव्यशूर अन्याय नीतीचे मायर अग्रसर जगा माझी. देवाची व्याख्या संत तुकडोजी महाराजांना भजनातून केली भाऊ, ग्रामगीतेतून केली. अध्याय पहिला देवदर्शन. देव म्हणजे कर्तव्यशूर अन्याय नीतीचे मायर अशी देवाची व्याख्या. परंतु आम्ही काय केलं भाऊ? पाण्याचा भेव सोन्याचा चांदीचा देव त्याला चोराचा भेव देव शान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो हे मनी नाही भाव मने देवा मला पाव मनी नाही भाव मने देवा मला पाव देव शान भेटायचा नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो देव बाजारचा भाजीपाला नाही हो. म्हणून आम्हाला देव देव न करत बसता देवानं काय केलं शिका लागेल. अरे देवाची ऐशा झाला नाही तो सांगीन कैसा इतर आला. हा तो विपर्यास केला आळशी भित्र्या लोकांनी. आम्ही भाऊ आळस आला स्वीकार. आम्ही या श्रीमंतीची व्याख्या उलट करतो. म्हणून आता धन जर गोळा करायचं असेल तर श्रमानं निर्माण करा. गोरगरिबाला लुटून धन जमा करू नका. अरे संत तुकडोजी महाराज लिहितात सज्जन का धन खाता है साधु संत फकीर. सज्जन का धन खाता है साधु संत फकीर आणि दुर्जन का धन खाता है डॉक्टर चोर वकील. म्हणून हा पैसा हरामाचा नसावा, पैसा नीतीचा असावा हे आम्हाला साधू संत शिकवतात. परंतु आम्ही आळस स्वीकारला. आळसातून भाऊ बाबागिरीला ऊत येतो, काम करणं जीवार येतो, कष्ट करणे नाही अंगी ना खरे संग्रहाचे त्यागी आणि वेश घेऊन फिरती ढोंगी. नाव बोलवा या संताचे, साधू संताचे खरे विचार मागे लोपले आणि या बुवागिरीला एवढा बाबागिरी वाढली. कुठंही महाराज
पाया पड्याचं काम पडलं महाराज. सत्यनारायणाची पोती महाराज. अहो लग्नात महाराज. एवढंच नाही तर अलीकडल्या काळात लोक शेतात पाणी तपासतात, ते विहीर करताना बोर करताना तर महाराज. जसं एका गावात भाऊ महाराज, एका गावात एका महाराजने बोलावलं. शिक्षण कसं या अंधश्रद्धेला बाहेर काढते पा. शिक्षणातून हा प्रकार घडला. ते जर शिक्षण नसतं त्या घरात तर या अंधश्रद्धेचा भंडाफोड झाला नसता. काय झालं पहा भाऊ, एका गावात एका महाराजने बोलावलं आणि ते विहीर खणायची होती शेतात. मग ते विहीर खणताना ते आता विहीर बंद झाले, आता बोर सुरू झाले. ते बोर करायचं होतं. मग त्या महाराजने बोलावलं. तो महाराज 200 फुटातलं पाणी सांगे, 200 फूट खोलातलं पाणी सांगे की इथं पाणी लागते की इथं पाणी लागते. मग त्या महाराजाला शेतकऱ्यांना बोलावलं. म्हणे कुठं पाणी लागेल. मग ते म्हणे महाराज सांगे इथं पाणी लागते इथं पाणी लागते. ती बाई होती शिकलेली, त्याची पत्नी. मग त्याची पत्नी शिकलेली होती. त्या बाईने चिकित्सा केली की हा महाराज खरा की खोटा, की बाल कुठेच पाणी लावीन. म्हणून त्या बाईने त्या महाराजला घरी बोलावलं आणि घरी बोलावल्यानंतर चहा पाणी, नाश्ता, दही, दूध, एक दूध दिलं आणि दूध देताना आणि दही दिलं. दही देताना डोकं वापरलं. त्या दही देताना एका वाटीत त्या महाराजले दही दिलं आणि त्या दही देताना पद्धतशीर म्हणजे डोक्यानं काम केलं. खाली साखर टाकला आणि वरून दही टाकलं. तो साखर राहिला खाली आणि महाराजनं दही खाणं सुरू केलं. त्या दह्यात तो महाराज दही खाता खाता म्हणे बाई एवढ्या मोठ्या जिवाळ्यानं सोय केली, एवढं मोठं पाणी, नाश्ता, चहा पाणी, एवढं दही दिलं, पण एवढ्या मोठ्या आंबट दह्यात थोडा साखर नाही टाकला. जसं त्या बाईनं साखर नाही टाकला असं म्हटलं तेव्हा त्या महाराजचं कल्पट धरलं. काय रे म्हणे चोट्ट्या, तुला 200 फुटातलं पाणी समजून राहिलं आणि एवढ्या अंतरावरला साखर नाही समजू शकत. या अंधश्रद्धेचा भंडाफोड या शिक्षणातून भाऊ. ते जर बाई शिकली नसती तर ती बाई बोलू शकली नसती. म्हणून मी एक गाणं आठवलं मला की तर खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली, नवरी 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 नटली. कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली. कालबाई सुपारी फुटली. खंडेरायाच्या लग्नाला ओ आलं बराड कोण कोण, आलं बराड कोण कोण. हे गाणं ऐकलं मी, पण या गाण्याच्या विरुद्ध आम्ही मांडत राहतो. काही लोक याची टीका करते की कीर्तनात सिनेमाचे गाणे कशाला. परंतु हे गाणं ऐकलं की या गाण्याच्या उलट बसवलं की कर्मकांडाच्या नादानं, कर्मकांडाच्या नादानं सारे बहुजन लुटले, सारे बहुजन लुटले. बहुजन 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 लुटले, सारे कंगाल बनविले. बहुजन लुटले, सारे कंगाल बनविले. बहुजन लुटले, सारे कंगाल बनविले. म्हणून आता आम्हाला ही अंधश्रद्धा काढायची असेल ग्रामगीता वाचू शकते भाऊ आणि तुकाराम महाराजची गाथा वाचू शकते. मी या मनोरंजनाच्या माध्यमातून हे विचार देत राहतो. म्हणून आपल्या जीवनात ग्रामगीता जरूर वाचा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा जो विचार होता हा आम्हाला कळला पाहिजे. अहो सावता महाराजाचं उदाहरण पहा. सावता महाराजांना आळस नाही केला. सावता राहिला 6 कोसावरी, न करता एकही वारी. देव मिळविला आपल्या शेतावरी कष्टानं. शेतकऱ्याला आदर्श देणारा महापुरुष. आम्हाला हे महापुरुष कळले पाहिजेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई, जिजाबाई, रमाई, भीमाई, माता मंजुळा माय. ज्या मंजुळा मातेने तुकडोजी महाराज जन्माला आणले, त्या तुकडोजी महाराजामुळे आम्हाला बोलण्याचा चान्स मिळाला. म्हणून भाऊ आता हे विचार आपण अंमलात आणा. कारण बातों का बाजार मत करो, कुछ रचनात्मक काम करो, नहीं तो मशानोटी में जाके आराम करो. अहो भाषण देणं तर कोणालाही जमते, पण या भाषणातून काही होऊ शकणार नाही. कृतीशील कार्यक्रम असला पाहिजे. याला महत्व द्यायचे. तुकाराम दादा गीताचार्य या महापुरुषांच्या विचाराकडे आपण लक्ष द्या. म्हणून ज्यांची जी कल्पना होती आणि तरुणांनो आता जागे व्हा. आपला वेळ महापुरुषांच्या विचाराकडे आपण लक्ष द्या. म्हणून ज्यांची जी कल्पना होती
आता खेळात गमावू नका, कारण येणारा काळ मोठा कठीण आहे. वातावरण विद्याचं दिसते भाऊ, की अग्नी भडकला विद्याचा. तू आळशी होऊन बसे तरुण सोनी रक्त नवसळे नौजवान तरुणा सोनी रक्त नवसळे नवजवान अग्नी भडकला युद्धाचा. तू आळशी होऊन बसे तरुणा सोनी रक्त नवसळे नवजवान तरुणा सोनी रक्त नवसळे नवजवान. कारण येणारा काळ मोठा कठीण आहे, म्हणून आता आम्हाला सतर्क होणं गरजेची गरज आहे. म्हणून आता व्यसनात वेळ गमावू नका आणि खेळात वेळ गमावू नका. आता आम्ही पाहतो अनेक आमचा वेळ क्रिकेट मध्ये चालला, पण आम्हाला आता दरवर्षी आम्हाला जर विचारवंत बनायचं असेल तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजच्या पुण्यतिथीला या आणि 12 जानेवारीला शिंदा खेळ राजाला या. ज्या मराठा सेवा संघाकडून माननीय केळेकर साहेबांनी जेवढी ही संघटना निर्माण केली, आणि मराठा सेवा संघाचं काम म्हणजे एकीचं काम, की मराठा सेवा संघ काम एकीचे करणार काम एकीचे करणार. आम्ही घासून ठेवली या लेखनेची तलवार आम्ही घासून ठेवली या एकतेची तलवार आम्ही घासून ठेवली या एकतेची तलवार. मराठा सेवा संघ कार्य एकीचे करणार कार्य एकीचे करणार. आम्ही घासून ठेवली या एकतेची तलवार आम्ही घासून ठेवली या एकतेची तलवार. म्हणून आता आम्हाला एकत्रित येणं गरजेचे आहे आणि एकत्रित येऊन संघटित होणं गरजेचं आहे. म्हणून आपला वेळ भाव समाजाकरता अर्पण करा. वेळ हा येणारा काळ कोणाला सोडणार नाही. अरे स्वतः करता तर कोणी जगते हो, इतरांकरता जगून पा. गाडगे बाबानं जन्मभर समाजाकरता वेळ दिला या तुकडोजी महाराजानं. म्हणून आम्हाला हे विचार कळले पाहिजेत. तुकाराम दादा गीताचार्य म्हणून महाराज आपल्या भजनातून वर्णन करतात की अपने ले जीता ओ जीना नहीं है, सेवा में मरता वो मरना नहीं है सेवा में मरता वो मरना नहीं है. कहे दास तुकड़ा कुछ कर भलाई इसे जग में क्षमा जलेगी ये मानी की माया बंदे मानी मिलेगी तेरे पीछे इंसान गिरत रहेगी ये मानी की माया बंदे. म्हणून आता जातीवाद तुमच्या डोक्यातला काळा. अरे जातीवाद तर त्या दारूवाले पैशी नाही. दारूवाले खऱ्या अर्थानं राष्ट्रीय एकात्मतेचं पालन करते. उष्टा ग्लास असला तरी सळत नाही. येले म्हणा याचं कारण म्हणजे सर्व धर्म समभाव. म्हणून आता ही जशी दारूवाल्याची संघटना आहे हो, दावाल्याला भेटते 20 रुपये एका जागी आणतात आणि मग पद्धतशीर गेम बसवतात. म्हणून अशी संघटना आता सज्जनांची होणं गरजेची आहे. आणि आपल्यासाठी वेळ देऊ नका. तुकडोजी महाराज आपल्या भजनातून सांगतात, वैसे तो जीते हैं कीड़े मकोड़े होटल में खाता है भजिए पकोड़े होटल में खाता है भजिए पकोड़े. अरे राष्ट्र जिंदू करता बुराई तेरे किए पर तुझको शर्म न आई. ये माटी की माया बंदे पानी मिलेगी तेरे पीछे इंसान गिरत रहेगी. ये माटी की माया बंदे पानी मिलेगी तेरे पीछे इंसान गिरत रहेगी. ये माटी की माया बंदे. म्हणून आता ग्रामीण भागातल्या मायबापांनी आवर्जून हा महाराजांचा विचार ऐकावा, की ज्या तुकडोजी महाराजांना वरडू आम्हाला सांगितलं की सुनलो देहातों के भाई अपना सुंदर गाँव बना लो अपना सुंदर गाँव बना लो. सुन लो देहातों के भाई सुन लो अपना सुंदर गाँव बना लो. कारण आता गावातच ह्या गोष्टी निर्माण व्हाव्या, गावातच कारखाने निर्माण सुंदर गाँव बना लो. घ्यावे, मग कैसे ग्राम जीवन सुखी व्हावे. म्हणून मी तरुणाला विनवणी करतो की तरुणांनो, हातात उद्योग ठेवा आणि मुखात काम ठेवा. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज त्या उपासकाला म्हणतात, 2 हात खुदावी जमीन ते पूजना उनी पूजना. अरे आता मंदिरात गेल्यापेक्षा त्या दयाची मूर्ती उपासावी
त्याचे चरित्र कथा बघावी आणि तैशेची पुढे करीत जावे. त्या पुरुषांनी काय केलं त्या महापुरुषांचा विचार आम्ही आमच्या अंमलात आणावा आणि कृतीत उतरावा. याला महत्व दिलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी. म्हणून भाऊ ही कॅसेटच्या द्वारे तुम्हापर्यंत ही सेवा देत आहोत. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विनवणी करतात आम्हाला. जरसंडा व्यसन काढ के करते निज हातों से कर डालो करना. कारण आम्हाला महाराजांना विनंती केली आता एकत्रित या संघटित व्हा. सर्वांनी संघटित होऊन आजार हा वाचायचा शिनामाला तर एकत्रित गरजेचं आहे की गर उसको दूर भगा. विनंती केली आता एकत्रित या संघटित व्हा. सर्वांनी संघटित होऊन आजार हा वाचा तो सभी एक हो जाना कर इसको दूर भगाना तो सभी हो जाना. कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजची तळमळ होती भाऊ. काही तुकड्या सुन लोगाना जी कै टुकड्या सुन लो गाना जी मत देर करो अब थोड़ी अब आई विपत बड़ी भारी. कहीं मानो भारत का सिंधु कहीं मानो भारत का विपत बड़ी भारी. बोलो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय.